कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो हॅलो हॅलो, ऐकू येतंय का? हॅलो हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय का? हॅलो हॅलो काय ऐकू येतंय का नाही? हॅलो, हॅलो, लोकांना काम नाही धंदा, उगा आपलं दबड वाजवत बसते। हॅलो अधिपती, हॅलो अधिपती, तुम्ही रागावलाय माझ्यावर मला माहितीये, पण प्लीज बोला ना काहीतरी। मला तुमच्याशी बोलायचंय, तुम्हाला एक महत्त्वाची बातमी द्यायची आहे। ती बातमी ऐकलीत ना की तुमचा सगळा राग निघून जाईल। हॅलो हॅलो हॅलो, ताई कुणाचा होता फोन? तुला काय करायचंय? अगं ताई सांग की कुणाचा होता फोन? तुला किती वेळा सांगायचं दुर्गे, बाहेर जाताना टोकायचं नाही, आणि फोन कुणाचा का आलता असले प्रश्न विचारायचे नाहीत। मास्तरनीचा होता ना वा फोन? तुला कसं ठाव? अगं ताई सकाळ धरणं ती फोन करायला, आत्तीच्या बी फोनवर फोन केलता। मी तिला चांगलं सुनवलं, सारखी म्हणत होती अधिपतीसनी फोन द्या, अधिपतीसनी फोन द्या। मी तिला म्हणलं आम्ही काही रिकाम तिकडे माणसं आहोत काय तुझा निरोप द्यायला सारखा? अजून काय म्हणत होत्या? अगं ताई म्याच तिला एवढं बोलले का नाही का तिला काहीच बोलू दिलं नाही म्या। पर बघ की तरी बी तिचा एवढा सारखा सारखा फोन यायला आहे, केवढी लापटबाई आहे का नाही ती? तर ताई तिचा परत कशापायी फोन आला असेल का? त्यांना असं वाटलं की अधिपतीने फोन घेतला, काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं असं म्हणल्या। काय असेल कुणास ठाऊक। एवढं काय बोलायचं असेल सुनबाईंना अधिपतींशी? अगं काय नाही ताई, ती का नाही उगं नाटक करायला। अगं एवढ्या मोठ्या इस्टेटीची मालक आहेत अधिपती, ती अशी सहजासहजी बरी सोडेल त्यासनी? चार आसवं ढाळली अधिपतींसमोर का अधिपती काय करणार? लगेच पागळणार। आणि मग काय अधिपती लगेच तिला घरला घेऊन येणार? या असलाच काय तर डाव असणार बघ तिचा। खालमुंडी आणि पाताळ धुंडी बाई आहे ती। नाही दुर्गे, एवढा वरवरचा विचार करून नाही चालणार। म्हणजे आम्हाला काहीतरी वेगळाच वास येतोय। ताई तुला सांगू, ये नोकर चाकर का नाही लई काम चुकारपणा करायल्यात। हे झाडलं बिडलं नसेल का म्हणून असलं वास येतोय बघ तुला। निघ। काय झालं ताई? मी साफ करायला सांगते की त्यासनी। दुर्गे, देव अक्कल वाटत होता तेव्हा काय चाळण घेऊन गेलतीस काय? हं? आमची भन नसतीस ना तर तुला कवाच मूठमाती दिली असती। वास येतोय म्हणजे आम्हाला संशय आहे। असंय वय? कसला संशय? त्या दिवशी त्यासनी चक्कर आलती म्हणून दवाखान्यात नेलतं। चक्कर बिक्कर काय नाही ग। जेव्हा अधिपतीसनी कळल का मास्तरनीला चक्कर यायल्या, मग अधिपती काय करणार? लगेच तिला घरला घेऊन येणार। योच डाव आहे बघ तिचा। ताई ती का नाही आजारपणाचं नाटक करून सहानुभूती मिळवायल्या। या नाटकावरचा पडदा लवकरच बाजूला सारायला लागल। देशमुख साहेब नमस्कार नमस्कार। काय नाही, तुम्ही पाठवलेला कच्चा माल पोहोचलेला आहे गोडाऊनला, गाडी आलेली आहे। हा नाही, अजून एक विषय बोलायचा होता। अजून थोडा कच्चा माल लागत होता। किती टन शिल्लक आहे आपल्याकडे? बरं, एक गाडी पाठवून देताय मग संध्याकाळपासून? हा, पेमेंटचं काय ते आपण सेटल करूया संध्याकाळी, मी फोन करतो तुम्हाला। थँक्यू थँक्यू, चालतंय, थँक्यू। झालेलं आहे काम, येईल गाडी। तेवढं मालाचं तुम्ही सॉर्टिंग करून घ्या आणि काम झाल्यावर सांगत जावा रे बबल्या, कशाला शिवाय खाता? मग फुकटचं बोलणं खाल्लास, काम झालं की सांगायचं, घाबरायचं कशाला? जी सरकार। सरकार डबा पाठवलाय घरनं।
ए नाही धनाजी भूक नाही राहू दे तू घेऊन जा डबा भूक नाही. अहो सरकार सकाळी बी तुम्ही काही खाल्लं नाही. ए नाही रे बाबा नको आहे म्हणलं ना घेऊन जा डबा खरंच नको. मी आज जातो पण जेवण अरे तुम्हाला काय कुणालाच एकडाव सांगितलेलं कळत नाही काय घेऊन जा डोसकं फिरू नको तू आणि डोसक्याला ताप करू नको जा. मी डबा परत घेऊन गेलो तर थोरल्या साखर रागवतील माझ्यावर. ठेव मग डबा राहून दे इथं तू जा दिला म्हणा हा तुझा. बरं झालं आलास. ते देशमुखांना फोन केला होता ते अजून ऍडिशनल कच्च्या मालाची गाडी एक येणार आहे त्याचं काम झालेलं आहे त्याचं नियोजन लावून घ्या मात्र संध्याकाळपत्र गाडी येईल. ते बघतो मी. तू वहिनींना आधी फोन लाव. काय असं काय करायलास मर्दा मला आधी म्हणत होतंस कामात तुझं लक्ष नाही आता मी कामात लक्ष घालायला लागलोय तर वहिनींना फोन कर गप बस. इथली कामं मार्गी लावायला मी आहे पण तुझं आयुष्य तुलाच मार्गी लावावं लागेल. गप बस की तुला हिब्रूच सांगू काय तुला जर हेच बोलायचं असेल ना तर मला तुझ्या संग बोलायचं नाही तू जा. जोवर तू माझं ऐकत नाहीस ना तोवर मी हा विषय सोडणार नाहीये. काय ऐकू तुझं तू मगापासून एकच टुमणं लावलाय फोन कर फोन कर फोन कर फोन कर म्हणून कान किटलं माझं. आता फोन बिन सोड माझ्यासोबत चल कुणीकडं वहिनींना भेटायला. काय तर बोल नको गप बस. हे बघ फोनवर बोलणं होत नाहीये. तुम्ही दोघं बाहेर भेटा कुठेतरी एकमेकांशी मोकळेपणाने बोला रे. सॉर्ट करा सगळं म्हणजे सगळं क्लिअर होईल. काय क्लिअर काय काय करायचं काय आणि आपणच सगळं ठरवायचं होय. म्हणजे अरे पण त्यासनी भेटायची इच्छाच नसेल तर आपण कशाला जबरदस्ती भेटायला जायचं. आपण एकदा प्रयत्न केला होता त्यानंतर त्यांचा काय फोन नाही मेसेज नाही याचा अर्थ त्यांची भेटायची इच्छा नाही मग आपण कशाला डायरेक्ट जाऊन भेटायचं उगाच. भेटला नाहीस ना तर गोष्टी अजून चिघळतील. ऐक माझं आपण भेटूया वहिनींना. चल आता शाळा सुटून बराच वेळ झाला हो की नाही. आपण बराच वेळ या धड्याविषयी बोललोय आता तू घरी जा. धनाजी काका काळजी करत असतील. हा आणि हे बघ आपण जे काही डिस्कस केलंय त्याची छान रिव्हिजन कर. हो मॅडम. आणि काही अडलं तर मला फोन कर मी फोनवर समजावून सांगेन. चालेल मॅडम. विज्ञान प्रदर्शनाचं प्रोजेक्ट तयार करत होतो ना म्हणून तुमच्या तासाला बसता नाही आलं म्हणून आत्ता समजून घेतलं. तुमचा तास कधीच मिस करावा असं वाटत नाही. खूप छान समजावून सांगता तुम्ही. पण हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव विज्ञान प्रदर्शनाची तयारी करताना बाकीच्या विषयांचा अभ्यास मागे पडू द्यायचा नाहीये. माझ्याच नाही बाकीच्या विषयाच्या शिक्षकांकडून सुद्धा सगळं समजून घे. हा हो मॅडम. आणि परीक्षा तोंडावर आल्यात छान अभ्यास करायचा आहे आणि विज्ञान प्रदर्शनात पण मला पहिलाच क्रमांक हवाय कळलं. आम्ही अभ्यास पण करू आणि विज्ञान प्रदर्शनात पहिला क्रमांकही पटकावू. व्हेरी गुड ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम. येते मी. वहिनी अरे तुम्ही या ना बसा बसा बसा. इकडे कसं काय. अहो तुम्हालाच भेटायला आले मुद्दाम. काय विशेष. म्हटलं तर विशेष नाही तर नाही. म्हणजे अहो काही नाही बरेच दिवस झाले ना तुमचा कॉल मेसेज काहीच नाही म्हटलं डायरेक्ट भेटायलाच यावं. सॉरी वहिनी मी नाही करू शकले तुम्हाला फोन. सॉरी. हो सॉरी काय वहिनी घर सोडल्यापासून तुमच्याबरोबर काही कॉन्टॅक्टच नाही म्हणून काळजी वाटली तुमची. मी ठीक आहे आता म्हणजे जे झालं त्याचं मला वाईट वाटतंच आहे पण आता ॲक्सेप्ट तर करावंच लागेल पर्याय नाही. वहिनी पर्याय आहे. म्हणजे माझं भाऊजींशी बोलणं झालं म्हटलं आता तुमच्याशी बोलावं. अधिपतींशी काय झालं काय म्हटले ते. सांगते वहिनी सगळं सांगते. तुमच्याकडे वेळ आहे ना. हो ओके मग मला छान चहा पाजा. चहा पीत पीत बोलूयात आपण चालेल ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.